चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर। मोरबगी येथील 33/11 केव्ही उपकेंद्र उद्यापासून कार्यान्वित। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व सीमा भागातील वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। मोजे मोरबगी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून उद्या शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 पासून या केंद्रातून वीज पुरवठा अधिकृतपणे सुरू होणार आहे। संख उपकेंद्राचा भार होणार हलका। गेल्या अनेक दिवसांपासून संख येथील मुख्य वीज केंद्रावर परिसरातील ग्राहकांचा आणि शेतीपंपांचा प्रचंड भार ओव्हरलोड होता। यामुळे या भागात वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे अशा तक्रारी वाढल्या होत्या। मात्र मोरबगी येथील हे नवीन केंद्र सुरू झाल्यामुळे संख उपकेंद्रावरील ताण आता विभागला जाणार आहे। या गावांना मिळणार पॉवर या नवीन सुविधेचा थेट लाभ मोरबगी, भिवर्गी, गिरगाव, जालिहाळ, बुद्रुक आणि माणिकनाळ या परिसरातील वीज ग्राहकांना होणार आहे। शेतीसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा आता नव्या जोमाने आणि सुरळीतपणे होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अधिकारी आणि कंत्राटदारांचे प्रयत्न यशस्वी हे महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संख विभागाचे एसडीओ श्री आनंद लाड, सेक्शन ऑफिसर श्री महेश पारवे आणि संख येथील बसवेश्वर इलेक्ट्रिकल्सचे मालक तथा कॉन्ट्रॅक्टर श्री भारत कोरे यांनी सुरुवातीपासून विशेष पाठपुरावा केला होता। त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून हे उपकेंद्र सीमा भागातील विकासासाठी एक वरदान ठरणार आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या या नवीन वीज प्रवाहामुळे ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण होईल असा विश्वास एमएसईबी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, जत। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।